याच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रणय पाटील विथ अक्षय. बॉलिंग ट्रॅकवर रोशन. टीम धामणेच्या बाजूने फ्रंट लाईन षटक फेकण्यासाठी रोशन बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारे सुरुवात करील आपल्या टीमसाठी, कारण भरपूर दुरून पल्ला पार करून या ठिकाणावरनं पोहोचल्या जरूर, परंतु प्रदर्शन जे आहे ते देखील त्यांच्या पाठीराख्यांना चांगलं आवश्यक आहे. यस, गेम ऑन. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. रोशन बॉलिंग ट्रॅकवर. समोर प्रणय पाटील. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. अतिशय देखना फटका. बॉल डीप कव्हर सीमारेषा पार. पहिला बॉलवर पहिला धमाका. प्रणय पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी प्रणय पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय. द वंडर बॉय ऑफ खारबाव आला त्याच्या बॅट मधून पहिला चौकार. 4 ने स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील अकाउंट ओपन केलंय. आई वज्रेश्वरी बी निंबावले टीमच्या बाजूने हे आयोजन आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. सलग 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. गंगा माता चषक 2025. षटकातील पुढचा बॉल. या बलेस ऑन साइडला. बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. बॅटची गडा. प्रयत्नांची पराकाष्ठ आपण त्या ठिकाणी पाहतोय. काही कमालीचा झेल पकडलाय, परंतु पंच सहमत आहेत का पाहूया. या संपूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं त्या ठिकाणी. प्रयत्न तर भरपूर चांगले झाले आहेत. बॅटची गडा लागली होती. हे आपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी तपासतोय. अतिशय चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु 1 बाउन्सने चेंडू कलेक्ट केलाय. नक्कीच प्रयत्नांना जे आहेत ना ते 10 पैकी 10 गुण त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाला दिले जातील, परंतु प्रयत्न थोडे कमी पडले. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला होता. एक क्षण असं वाटलं होतं की भरपूर चांगला झेल पकडला या ठिकाणावर. षटकातील पुढचा बॉल. या भले समोरच्या दिशेने फोर्स केलाय चेंडूला. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. दिशेने हा दुसरा चौकार आपण पाहतोय. 10 कदम 10 धावा धावफलकावर. या बलेस ऑन साइडला. हा फटका देखील चांगला आहे. निघून जातोय बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. ईश खरबाव टीमच्या बाजूने 3 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील ऑन साइडला. बॉलला भिडकावून दिलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. या बलेस 6 धावा. षटकार.
अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर साईश खारबाव टीमची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 19 धावफलकर आपण पाहतोय. यस 3 चौकार आणि 1 षटकार, 4 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 19 धावफलकावर. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर जतीन येतोय. पाहूया जतीन कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण सुरुवात तर भरपूर चांगली झाली आहे साईश खारबाव टीमच्या बाजूने. नक्कीच मात्र पलटवार होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. या ठिकाणावरनं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे आई गावदेवी धामणे टीमसाठी. पॉवर प्लेचं बंधन संपलं, त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. चला वेल कमी खर्च करा टीम धामणे. षटकातील पहिला बॉल. नक्कीच अगदी बॉल हातातून निसटतोय त्या ठिकाणी. डेड बॉलचा इशारा आलाय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. षटकातील पहिला बॉल. हलक्या हाताने ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या माध्यमातून दमदार सुरुवात आणि त्यानंतर ओव्हर नंबर 2 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जात आहे. ऑन साइडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. यस वेलकम चेतन पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधील अजून एक सितारा टीम साविंद्रचा फ्रिकीचा जादूगर चेतन, वेलकम. या बॉलेस विचिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अति वेगाने हा चेंडू हाताला होता. संपर्क मात्र पाहायला मिळत नाहीये. जतीन पुन्हा एकदा. या बॉलेस देखील जोरदार अपील. पंच समत नाहीयेत. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित प्रणय पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु प्रणय सुरक्षित आहे. सोबतच अक्षय देखील. धाव कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे टीम खारबावसाठी. या वेळेस हा बॉल लॉंग स्टॉप रिजन कडे ट्रॅव्हल होतोय, परंतु त्या आधी दांडी गोल झाली आहे. बेल्स ट्रिप झाल्यात. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. यस नवीन फलंदाज पराग वतारी मैदानाच्या आतमध्ये इनट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण परागला पाहतोय. पराग हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांपासून या खेळाडूची ओळख आहे. ते मोठे फटके साजरे करेल का पाहूया. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल स्विच हिट. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. नक्कीच हा टीम खारबावच्या बाजूने तिसरा फलंदाज ज्याने
4 सोबत अकाउंट ओपन केलंय. चेंडूची फेक करा. या चौकारासोबतच धावफलक पुढे सरकलंय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. यस प्लेइंग बॉल आलाय त्या ठिकाणी. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. जतीन बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. साईश खारबाव टीमच्या बाजूने. पहिलं षटक 19 धावांचं तर दुसरं षटक 12 धावांचं. अर्थातच 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. एक गडी बाद. 31 धावा धावफलकावर आहेत. यस बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज रोशन बुरबुरा. पाहूया कशा प्रकारे या गोलंदाजी करेल. तिसरं षटक. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला. बॉलला उडवलाय उंचच उंच आणि लांब देखील. बॉल पडतोय सरळ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. षटकार. अतिशय सुरेख फटका. अक्षयच्या बॅट मधून हा षटकार येतोय. अगदी भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली. षटक क्रमांक 3चा हा पहिला बॉल. पहिलाच बॉलवर मोठा प्रहार. रोशन वर आक्रमण. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. हवं तसं संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय त्या ठिकाणी. ओव्हर थ्रो आपण पाहतोय परंतु एकच धाव. यस बॅट कट होता. बॅटची कडा लागून चेंडू गेला होता. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. खरं तर साईश खारबाव एक मोठं नाव. त्यांच्या टीममध्ये देखील खोलवर फलंदाजी आहे. याआधी प्रणय पाटीलने चांगली सुरुवात करून दिली. अक्षय देखील चांगली फलंदाजी करतोय आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज पराग वतारीच्या बॅटमधून देखील आपण 2 मोठे फटके पाहिलेत. यावेळेस देखील रिवर्स अटेम्प्ट. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे टीम साईश खारबावच्या बाजूने. कारण हे षटक क्रमांक 3 चालू आहे आणि यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. त्या दरम्यान समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल पहिल्या टप्प्यावर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. अतिशय चांगला फटका अक्षयच्या बॅट मधून आलाय. वारंवार मोठ्या फटक्यांमध्ये डील करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत यशस्वी देखील आहेत फलंदाज अक्षय आणि पराग वतारी. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे. डबल 4. 44 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात रोशन या गोलंदाजाने.
अगदी यष्ट्यांच्या लगत उभा आहे त्या ठिकाणी फलंदाज, कारण या फटक्यासाठी आणि या बॉलसाठी तो रेडी होता. बॉल निघून जातोय पुन्हा एकदा पहिल्या टप्प्यावर, सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. आल्यात 17 धावा. तर संघाची धावसंख्या 48 वर पोहोचली आहे. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर उमेश येतोय. पाहूया उमेश कशा प्रकारे हे षटक कंप्लीट करेल, कारण आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून थोडी महागडी गोलंदाजी आपण पाहिली आहे, खास करून पहिलं षटक आणि तिसरं षटक. षटकातील पहिलाच बॉल, बॅटची कडा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. मोठी विकेट, फलंदाज बाद अक्षय पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष महेंद्र दादा पाटील यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साईश खरबावचे ते सर्व आहेत. महेंद्र दादा, विनंती आहे की आपण या व्यासपीठावर. गंगामाता चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नवीन फलंदाज, तालुका क्रिकेट मध्ये ज्याची बाहुबली म्हणून ख्याती आहे, सूरज येतोय. पाहूया सूरज कशा प्रकारे उर्वरित बॉलचा सामना करेल. षटकाची सुरुवात विकेट सोबत झाली आहे. उमेश पुन्हा एकदा, या वेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट थोडं लेझी जरूर पाहायला मिळालं होतं, परंतु सुरक्षित आहे त्या ठिकाणी सूरज. 2 धावांच्या मदतीने 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. उमेश, या बलेचा बॉल ऑन साइडला जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. 6 धावा, षटकार. खरं तर रेग्युलर गोलंदाजाला थांबवलं गेलं आणि त्यानंतर मात्र उमेशने स्वतः जबाबदारी स्वीकारली त्या ठिकाणी. परंतु अगदी मोठ्या फटक्यासाठी पोषक असा हा चेंडू आपण पाहिला. 6 धावा वसूल केल्या त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या प्रकारे तुम्ही जर चेंडू हातालाल तर सूरज पूर्ण दिवसभर तुम्हाला या प्रकारचे मोठे फटके ठोकेल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावफलक 6 ने पुढे सरकलंय. 62 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. उमेश पुन्हा एकदा, या वेळेस वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. 2 मोठे फटके आणि त्यानंतर कुठेतरी मानसिक दबाव असेल उमेशवर. वाईट बॉल फेकलाय त्या ठिकाणी. अवांतर धाव टीम खरबावसाठी. या वेळेस मात्र चांगला बॉल म्हणावा लागेल. बीट केलंय सूरजला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सरळ बॅटने धावा येत असताना मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर सूरजला विचारला जाईल.
निर्धाव चेंडूची सांगता. या बलेस हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. वाडा स्ट्रोक, बॉल सीमा पार. येईल अजून एक षटकार सूरजच्या बाट मध्ये. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 69 धावा. 70 धावांचं एक विशाल लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र त्या दरम्यान महेंद्र दादा पाटील, आपणास पुन्हा एकदा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयोजक राजा गुलवी आपणास बोलावत आहेत. सो प्लीज आपण विनंतीस मान द्या. 70 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी टीम खारबावने उभं केलंय. आई गावदेवी धामणे टीम समोर. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच जी आहे ती वीर तानाजी दापोडे विपक्ष चालू सामन्यातील विजयी संघ. 70 धावांचे लक्ष्य आहे आणि या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. कल्याण बहालचा गोड आवाज आमचे मित्र भाग्येश मात्रे. थैंक यू सो मच संदेशजी वखारे सर. थैंक यू सो मच राहुलजी भोईर सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गंगा माता चषक 2025 सुंदर स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्म सर्वच टीमचा राहिला. ज्या संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता, काहीशा संघांना ॲडजस्टमेंट या स्पर्धेमध्ये आम्ही केलेले आहे. परंतु विनंती करेन की जर तुम्हाला ॲडजस्टमेंट असेल तर 2 दिवसा अगोदर तुम्ही मॅनेजमेंट कमिटीला ती सूचना द्या, जेणेकरून तुमच्या जागेवरती दुसरा संघ ते कोणत्याही स्पर्धेमध्ये आणू शकतील. जर तुम्ही वेळ नसताना जर ॲडजस्टमेंटची चर्चा तुम्ही मॅनेजमेंट कमिटीशी कराल तर कदाचित त्या मॅनेजमेंट कमिटीला कदाचित त्या कधी गोष्टी ॲडजस्टमेंट होत नाही. त्याच्यामुळे विनंती करेन की ज्या संघांना कोणत्याही स्पर्धेमध्ये असो, ही स्पर्धाच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये जर तुम्हाला ॲडजस्टमेंट हवी असेल तर कृपया करून त्या मॅनेजमेंट कमिटीला 1 ते 2 दिवस अगोदर सांगा. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला खारबाव संघ पाहायला मिळाला. वंडर बॉय खारबाव प्रणय पाटीलच्या बॅटमधून तुम्ही जास्त धावा बघितल्या नाही. त्यांनी 6 बनवल्या, परंतु त्याच्या जागेवरती अक्षय चांगला बरसला. त्याने बनवल्या गेल्या 26. सूरज पाटील आपण पाहिला तर क्रमांक 4 वरती गेला. त्याच्या बॅटमधून 3 षटकार, 1 दुहेरी, तबल इंडिव्हिज्युअल त्याने 20 बनवल्या गेल्या. आणि टीम खारबावचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पराग वतारी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला 15. अशा 4 खेळाडूंच्या कॉन्ट्रीब्युशनने हे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 70चं टार्गेट या मॅचमध्ये बनवायचं आहे, ते म्हणजेच गावदेवी. पाहिलं गेलं तर धामणे या टीमला, खरं तर धामणे टीमचं मी आभार व्यक्त करेन की तुम्ही प्रतीक गुळवी यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी राजसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार राजच्या बॅटमधून आले तर प्रतीकची गुळवी यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीला तुम्हाला पाहायला मिळेल विशाल आणि त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये गेलाय राजसाठी पारितोषिक प्रतीक गुळवी यांच्याकडून. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 70 धावसंख्येचा टार्गेट आहे. सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच खरं तर षटक आहे, तो पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम खारबावच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सूरज अक्षय. कडा आहे बॉल मध्ये, विकेट मिळू शकते. यष्टीरक्षक कोणत्या प्रकारची मिस्टेक नाहीये. 70 धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. ते टार्गेट
पहिल्या बॉल पासून कंप्लीट करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज होती. पहिला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज विशाल होईल मैदानाच्या बाहेर. रॉयल डकचा शिकार, पहिला गडी बाद. बॉल मिडॉनच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल चाललाय तो म्हणजेच बॉर्डर लाईनच्या बाहेर. अगदी रॅपिडली बॉल जसा आला त्याला रॅपिडली खेळत असताना बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार. ऑन साईडला खेळायचा होता, पुल करायचा होता, परंतु बॉल येणे अगोदरच बॅट फिरली. गतीचा अनुमान लावू शकला नाही. ज्या ठिकाणी बॉलर पाहायला मिळाले अक्षय पाटील. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर त्याच्या विरोधात आलेला चौकार. लेन बॉल जरूर होता, परंतु तो बॉल थोडासा मिश्रित केला जाणारा. गतीमध्ये थोडंसं मिश्रण होतं, स्लो बॉल आला आणि त्यावरती बीट होत असताना जतीन. नेक्स्ट बॉल, लेफ्ट आर्म बॉलर त्याच्या अगेन्स्ट. बॉल हवेमध्ये उचललाय, हवेमध्ये आहे बॉल. फिल्डर जज करतोय आणि या फिल्डरला खरं तर पाहिलं गेलं तर बीट करून असं वाटलं की बॉल जाईल, परंतु परफेक्टली ही कॅच पकडत असताना आपल्या हातामध्ये फिल्डर त्या ठिकाणी जोरू पाहायला मिळाले. प्रणय पाटील त्या ठिकाणी होते, त्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज दुसरा बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पाठमोरी कॅच पहा पुन्हा एकदा. ऍक्शन रिप्ले राऊट ओव्हर द विकेटने जरूर ते आले, परंतु बॉल हवेमध्ये असताना असं वाटलं की कदाचित कॅच ड्रॉप होईल, परंतु पाठमोरे ही कॅच पकडली गेली आहे. लेफ्टी बॉलर त्याच्या अगेन्स्ट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मनसुबा चांगला होता, परंतु त्या मनसुब्याला पूर्ण होऊ दिलं नाही. अगोदरच सेट केला होता माइंड की कशा पद्धतीने खेळावं, परंतु जी गती होती त्या गतीला आता थोडीशी बिल्डअप केली, थोडीशी वाढवली गेली. आणि आतापर्यंत अक्षय पाटीलचं जे षटक होतं ना ते 70 धावा बनवण्याच्या अनुमानाने आणि रोखण्याच्या अनुमानाने सध्या तरी टीम खारबाव चांगली आहे, सध्या पुढे चालली आहे, परंतु त्या धावा बनवण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन. याच्या अगोदर पेस व्हेरिएशन जतीन समोर केला होता अक्षय पाटीलनं आणि आता समोर पेस व्हेरिएशन करत असताना उमेशच्या षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 4 धावा टीम धामण्याच्या पाहायला मिळतात. सध्या तरी 4च धावा आहेत. 70चं लक्ष्य मोठं आहे, ते कंप्लीट करायचंय. भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या नक्कीच या मॅचमध्ये आता डिपेंडेबल राहतील, कारण 70 धावसंख्येचं टार्गेट जर आपण पाहिलं ना तर हे टार्गेट पूर्ण करण्याच्या अनुमानाने सुरुवातीपासून जी सरासरी होती ती सरासरी 20 पेक्षा जास्त ठेवणं इतनं गरजेचंच होतं, परंतु आता ती सरासरी जर मेंटेन झाली नाही तर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये थोडासा अजून स्ट्रगल वाढत जाईल. क्रिकेटमध्ये काय असतं की फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण बॅटिंग करत असतो ना तेव्हा आपण फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो, कारण तेव्हा आपल्यासमोर कोणत्या प्रकारचं टार्गेट नसतं. परंतु सेकंड इनिंगमध्ये जेव्हा आपल्यासमोर जे टार्गेट असतं ना ते टार्गेट कधी कधी मोठं बघितल्यानंतर आपण ते टार्गेट सुरुवातीपासून कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तेच झालं, सुरुवातीपासून मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विशाली बाद झाला आणि जतीनी बाद झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय निहाल पाटील. ओव्हर द विकेटने पुढे आला. फास्टेड फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल चालला, डीप मध्ये मिड विकेटने कव्हर केलाय. बॉल उचललाय उजव्या हाताने, फेकतोय जरूर परंतु फेकी थोडीशी वाईड होती. बॉल मागे चाललाय परंतु कव्हर केलाय फिल्डरने. या बॉलवरती मिळते धाव सिंगल. सिंगलने टीम आता पुढे जाईल 5 वरती. लक्ष मोठं आहे मॅचमध्ये, मोठं लक्ष कव्हर करायचं असेल तर स्पेशली या ओव्हरमध्ये कमीत कमी 25 पेक्षा जास्त धावा आता टीम धामणीची यायला हव्यात. हाही बॉल संपर्कात नाहीये, सिंगल जरूर मिळेल. 2 बॉलवरती 2 आल्या सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 4 धावा झाल्या 6. लक्ष या मॅचमध्ये 70 धावसंख्येचं आणि आतापर्यंत धावा जर आपण पाहिला तर फक्त 6 आहे, म्हणजे अजूनही 64. ओ द विकेट. हातमध्ये आला बॉल बॉडीवरती. विकेट किपरच्या जरूर मागे फिल्डरने चांगली फिल्डिंग केली.
यही बॉलवरती जास्त मोठा बेनिफिट नसेल. यही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 7, 2 गडी बाद. ओव्हर पिच बॉल होता, लेंथ पिक करू शकला नाही. सध्या सिच्युएशन जर आपण पाहिली ना तर आता माइंडला थोडंसं डायव्हर्ट करते, कारण जी सिच्युएशन सुरुवातीपासून आहे त्या सिच्युएशनला अजूनही आता कठीण करत चालली आहे. ते म्हणजे संघ धामणे. मागे खेळतात, फिल्डर सेट केला गेलाय, बॅकआउट स्क्वेअर लेगला, पण तो खूपच वेगाने बॉल चालला आउटफील्ड मध्ये. पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्यांना बीट करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार. मिडल स्टंप वरती बॉल होता, ऑन साइडला फक्त टर्न केलं गेलं. या बॉलला टर्न करत असताना फिल्डरचा प्रयत्न सुंदर पाहायला मिळाला, ज्याने पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु पायाच्या साहाय्याने अडला. बॉल पडल्यानंतर थोडासा तोही डायव्हर्ट झाला. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 12. सध्या तरी ना दिमागाशी खेळतीये संघ खारबाव, कारण त्यांनाही माहिती की दबाव जर आपण सुरुवातीपासून टाकला तर त्या दबावाला बली भरपूर सारे खेळाडू पडतील आणि तो दबाव सध्या तरी स्पष्ट धामणीवरती जाणवतोय. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी थोडेसे थांबले. एकंदरीत 12th मॅनने जरूर आरवली दिली की कॅच खाली जायला हवं होतं, पण तो सर्कलच्या आतमध्ये बॉल पडला. अशा पद्धतीने हा दुसऱ्या षटकाचा खेळी या ठिकाणी संपन्न झाला. 70 धावा बनवायच्या होत्या, 2 ओव्हरमध्ये बनल्या गेल्या. 13 म्हणजे इक्वेशन आता 12 चेंडूंमध्ये बनवायचे. 57 धावा संख्या या मॅचमध्ये संघ धामणेला. 57 धावा आता 12 चेंडूंमध्ये बनतील की नाही याही गोष्टीचा आता विचार पडलाय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतो. कोणी विचार केला नव्हता की केतन म्हात्रेचा संघ ISPL मध्ये 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या फरदीन काझी बनवेल. अनेक सारे रेकॉर्ड आहेत, ते क्रिकेटमधले रेकॉर्ड तुम्ही भरपूर वेळा तुटता नाही बघितलं, परंतु हा जर रेकॉर्ड या ठिकाणी तुटला ना तर धामणे संघाला कधी खारबाव संघ विसरू शकत नाही. परंतु 12 मध्ये 57 बनवायचे. पहिला चेंडू आलाय वाईट. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय सूरज पाटील, बाहुबली ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. राऊंड द विकेटने बॉल चांगला होता, याच्या अगोदर ऑफस्टंपच्या बाहेर. आता थोडासा आतमध्ये आणला गेला. का तर जी सूरज पाटीलची जी ताकद आहे ना ती ताकद फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग मध्ये पाहिली, कारण त्याच्या बॅटमधून तब्बल 20 धावा आल्या आणि ओव्हर नंबर 3 मध्ये तो आलाय. फास्ट बॉल होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु फाईन लेगला फिल्डर अडवलाय. फिल्डरने जरूर हिट करण्याचाही प्रयत्न, परंतु ती सिंगल झाली कंप्लीट. या सिंगलने आता धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 15. ओव्हर संपला 2.2. राऊंड द विकेट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक आपण बॅट्समन जर पाहिले ना तर त्यांच्या परीने ते कसोटीने प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या प्रयत्नांना खिंडार पाडण्याचं काम ना हे केलं 3 बॉलरने. स्पेशली अक्षय पाटीलची सुरुवात चांगली, त्यांनी फक्त खर्च केल्या 4. निहाल पाटीलने खर्च केल्या 9 आणि आता या ओव्हरमध्ये सूरज पाटील कमबॅक करतोय. बॉल बॅटवरती परफेक्ट मिडल झालाय का? बॉल हेव मध्ये जरूर आहे. बाउंड्री लाईन लगत फिल्डर त्या ठिकाणी होते, परंतु इथनं काय घडलंय तर टप्पा पडल्यानंतर बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथनं मिळतो रिझल्ट चौकार. आमचा टॉस बॉक्स एक्झॅक्टली समोर आहे, त्याच्यामुळे त्या सेशनमध्ये फिल्डर होते की नाही ते थोडंसं चेक करणं थोडंसं अवघड आम्हालाही झालं. आता ऑन साइडला बॉल चाललाय, फिल्डरची चुकी जरूर झाली, परंतु रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच झाली ड्रॉप. या बॉलवरती अजून एक मिळेल सिंगल. या मॅचमध्ये आता काहीसा इंटरेस्ट कमी होत चाललाय, कारण लक्ष भरपूर अजूनही मोठं बाकी आहे कव्हर करणं, आणि ते लक्ष कव्हर होऊ शकत नाही हे संघ धामणे सुद्धा अनुभवते. हाही रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारचा अंपायरचा इशारा नाही, स्वतः निघालाय. बॅट्समन मैदानाच्या बाहेर सोडतो तो मैदान. म्हणजे आता ही इथनं संघर्ष पुढे वाढतच ठेवलाय, तो म्हणजे सूरज पाटील आणि टीम खारबावनं. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच या मॅचमधून विजेता संघ लगेचच खेळेल टीम वीर तानाजी दापोडे या टीम सोबत. सो विनंती करेन टीम वीर तानाजी दापोडे टॉससाठी तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. गंगा माता चषक 2025 आजचा पहिला दिवस तुम्ही मित्रांनो अनुभवत आहात. अजून काहीशी मॅचेस जरूर बाकी आहेत.
शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये तब्बल बनवायचे धावा 50. हे टार्गेट जर आपण पाहिलं ना तर 5 ओव्हरमध्ये असं टार्गेट असतं, परंतु आजच्या दिवसामध्ये 2 टीम अशा तुम्हाला पाहायला मिळाला ज्या टीमचा हायेस्ट टोटल राहिला. कोणी संघाने 83 बनवल्या. या मॅचमध्ये 70 धावा टीम टार्गेटसाठी खारबावने बनवल्यात. म्हणजे आजच्या दिवसामधले हे 2 संघ असे राहिले ज्याने आजच्या दिवसातला हायेस्ट टोटल मैदानाच्या आतमध्ये दाखवला. परंतु आता एक संघ तुम्हाला मोठ्या फरकाने परास्त होताना पाहायला मिळाला. परंतु आजच्या दिवसातला दुसरा संघ असा असेल का की जो मोठ्या धावसंख्येने परास्त होईल. 4 मध्ये अजून 49 बनवायचे आहेत. चांगला बॉल खोलवर टॅपाचा ड्राईव्ह केले समोर. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान ग्राउंडिंग स्ट्रोक चाललाय. बॉल गरंगळत फिल्डरच्या हातामधून निसटला. त्यालाही कव्हर करण्याचा प्रयत्न. त्यांनी बॉल अखेरकार अडवलाय. या बॉलवरती मिळते सिंगलने टीमची धावसंख्या 22 बनवायची. 48 बॉल शिल्लक असताना 3. मी विनंती करेन टीम वीर तानाजी दापोडे लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. हाई बॉल चांगला विकेट किपरच्या हातामध्ये. 1 साइडेड मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. असं वाटलं की दामने टीम लांबचा प्रवास करून या ठिकाणी आली आहे. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे, त्याचा फायदा ते उचलतील. परंतु खारबावने आपली स्ट्रेंथ दाखवली क्रिकेटची आणि अशा पद्धतीने चांगला हाही बॉल. शेवटचा बॉल कदाचित फेकावा लागेल. 2 बॉल फेकावे लागतील. फॉर्मॅलिटीज फक्त या एकच बॉल. शेवटचा बॉल तोही चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु मोठ्या फरकाने तब्बल 48 धावसंख्येच्या फरकाने या ठिकाणी पराभवाचा मोठा धक्का मिळत असताना टीम धामनेला आणि या मॅच मध्ये पुढे सरकतीये टीम साई स्पोर्ट्स कारभाव. म्हणजे साई स्पोर्ट्स कारभाव आणि त्यांच्या विरोधात आता असेल वीर तानाजी दापोडे. सो दोन्ही टीमचा कॅप्टन विनंती करेन की टॉससाठी लवकरात लवकर या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट. पहिलं षटक 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना तब्बल 26 धावा अक्षय पाटील मेन इन गोल्डन फॉर्म या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय पाटीलला देऊयात. तब्बल 29 धावा 2 विकेट. सन्माननीय चेतनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करूयात. नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत हा खरं तर पुरस्कार. सुंदर ट्रॉफी आणि शीतपेय आहे, ते शीतपेय देऊन आपण या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी विनंती करेन चेतनजी पाटील यांनाच की तुम्ही टॉस बॉक्समध्ये जुळा. तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स कारभाव हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात. चला आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. साई स्पोर्ट्स कारभाव आणि वीर तानाजी दापोडे या 2 टीम मध्ये. हेडाचा कॉल आणि हेड आलाय. सो टॉस जिंकला टीम साई स्पोर्ट्स कारभावच्या कॅप्टनने. डिसिजन फक्त सांगायचं. येस फिल्डिंग. येस सो फील्ड फर्स्ट या ठिकाणी करतील. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर वडूनवगर सारख्या दिग्गज संघाला पराभवाचा मोठा धक्का चारला वीर तानाजी दापोडे या टीमनं. कालच्या दिवसामध्ये गोरसे संघ सारख्या मोठ्या संघाला वडूनवगर संघाने परास्त केलं होतं. त्या संघाला पराभव चा धक्का देत असताना साई स्पोर्ट्स कारभाव समोर त्यांची खरं तर आता